करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची अर्ज माघार प्रक्रिया आता संपली. करमाळा तालुक्यातील निवडणुकीच्या रिंगणातील अंतिम उमेदवार आता समोर आले असून जिल्हा परिषदेच्या 6 जागांसाठी 20 तर पंचायत समितीच्या 12 जागांसाठी 46 उमेदवार आमनेसामने आहेत. कोरटी वांगी एक गटात दुरंगी, केम गटात तिरंगी, पांडे वीट गटामध्ये चौरंगी आणि चिकलठाण गटात पंचरंगी लढत होणार आहे. तर चिकलठाण उंबरड आणि जेऊर गणामध्ये दुरंगी, रावगाव वीट वांगी एक गणात तिरंगी, केतूर साडे केम गणात चौरंगी, पांडे गणात पंचरंगी लढत होणार आहे. याशिवाय हिसरे गणात 6 आणि कोरटी गणात 8 उमेदवार असल्याने तेथील लढत ही बहुरंगी अशीच असणार आहे. जिल्हा परिषदेच्या गटनिहाय निवडणूक रिंगणातील उमेदवार कशा प्रकारे आहेत त्याची माहिती आपण पाहूयात. पांडे गट महिला सर्वसाधारण, रश्मी बागल भाजप, राणी वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट, गुणाबाई रंधवे राष्ट्रीय समाज पक्ष, ज्योती सावंत करमाळा तालुका विकास आघाडी. वीट गट महिला सर्वसाधारण, अश्विनी चिवटे भाजप, सुषमा तनपुरे शिवसेना, रत्नमाला भोसले करमाळा तालुका विकास आघाडी, दीपाली वाघमोडे अपक्ष. कोरटी गट महिला सर्वसाधारण, वनिता गुळवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, योगिनी राजे भोसले करमाळा तालुका विकास आघाडी. चिकलठाण गट सर्वसाधारण, प्रशांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अशोक वाघमोडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, अजिंक्य सरडे शिवसेना, प्रमोद बदे करमाळा तालुका विकास आघाडी, उत्तरेश्वर कांबळे अपक्ष. वांगी एक गट महिला सर्वसाधारण, मीनाक्षी देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रुपाली गोडसे करमाळा तालुका विकास आघाडी. केमगट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, मालती देवकर भाजप, साधना पवार शिवसेना, कल्याणी तळेकर करमाळा तालुका विकास आघाडी. तर करमाळा तालुक्यातील पंचायत समितीच्या 12 गणातील निवडणूक रिंगणातील उमेदवार पाहूयात. रावगाव गण अनुसूचित जाती महिला, दीपाली कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, संध्या कांबळे भाजप, साळूबाई लांडगे करमाळा तालुका विकास आघाडी. पांडेगण अनुसूचित जाती, शिवाजी जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, प्रदीप बनसोडे शिवसेना, आप्पा भोसले भाजप, स्वप्नील काळे करमाळा तालुका विकास आघाडी, युवराज भोसले अपक्ष. हिसरेगण सर्वसाधारण, भरत अवताडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, गौतम रोडे शिवसेना, कृती लावंड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, दत्तात्रय जगदाळे करमाळा तालुका विकास आघाडी, अंगद देवकते राष्ट्रीय समाज पक्ष आणि समाधान फरतडे अपक्ष. वीटगण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, पूजा कानगुडे शिवसेना, पूजा ढेरे भाजप, मंगल जाधव करमाळा तालुका विकास आघाडी. कोरटीगण सर्वसाधारण, नाना झाकणे भाजप, अमोल दुरंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, नानासाहेब साखरे शिवसेना, रमेश चव्हाण वंचित बहुजन आघाडी, संजय कुमार जाधव करमाळा तालुका विकास आघाडी, मोहम्मद जमीर शेख राष्ट्रीय समाज पक्ष, स्वप्नील जाधव अपक्ष आणि संभाजी शिंदे अपक्ष. केतुरगण सर्वसाधारण, संतोष वारगड शिवसेना, आजनाथ विघ्ने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, विलास कोकणे करमाळा तालुका विकास आघाडी, मोहम्मद शेख राष्ट्रीय समाज पक्ष. चिकलठाणगण महिला सर्वसाधारण, वनमाला सरडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, लताबाई गव्हाणे करमाळा तालुका विकास आघाडी. उंबरडगण सोनाली देवकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदिती पाटील करमाळा तालुका विकास आघाडी. जेऊरगण महिला सर्वसाधारण, उर्मिला लबडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ललिता शिरस्कर करमाळा तालुका विकास आघाडी. वांगीगण महिला सर्वसाधारण, सोनाली तकीक भाजप, नागर कांबळे वंचित बहुजन आघाडी, द्वारका रणसिंग करमाळा तालुका विकास आघाडी. साडेगण सर्वसाधारण, दशरथ घाडगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, धनंजय पाटील शिवसेना, देवराव सुकळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, नितीन सपकाळ करमाळा तालुका विकास आघाडी. केमगण नागरिकांचा मागास प्रवर्ग, महावीर तळेकर भाजप, अमरजित साळुंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, ज्ञानेश्वर बिचितकर करमाळा तालुका विकास आघाडी, अशोक वाघमोडे अपक्ष. दरम्यान येथील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट यांची युती आहे. सदर युती माजी आमदार संजय मामा शिंदे आणि भाजप महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा रश्मिताई बागल, भाजपचे युवा नेते दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली मैदानात आहे. तर त्यांच्या विरोधात येथील आमदार नारायणआबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील करमाळा तालुका विकास आघाडीचे उमेदवार आहेत.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवारही काही जागा लढवित आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाचे उमेदवारही रिंगणात आहेत. याशिवाय राष्ट्रीय समाज पक्षानेही 1 जिल्हा परिषद गट आणि 3 पंचायत समिती गणात उमेदवार दिलेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात असल्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मित्रांनो, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी करमाळ्याची खबर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट रहा.